मागतोय, बस शान जाऊन बसतो. बाबासाहेब म्हणले परवानगी मागितली का? तितक्यात एक काहीतरी हात उचलला. परवानगी मागितली? म्हणलं हो. लबाड कुठले? जे रागावले. लबाड बोलता मला? परवानगी मागितली तुम्ही? म्हणलं हो मागितली. एकदाच मागितली म्हणलं सकाळी उठल्याबरोबर. हसायला लागले. मग असं करा, जन्मभरचीच मागून टाका, म्हणजे पाप करायला मोकळे म्हणले. कधी सांगत नव्हते नीट. म्हणलं बापासाहेब कशी मागायची? अक्कल पाहिजे म्हणली. कशी मागायची? करा विचार. बेअक्कली लोकांना इथं प्रवेश नाही आहे. विचार करा कशी करायची. फारच कठीण झालं. आणि सारखे बोलायला लागले परवानगीला. त्यावेळेस 12वा अध्याय चालला होता त्यांचं लिहिणं. नंतर मग एकदा असा विचार केला, भाबट आपण दोघं गेलो की आपण परवानगी 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 जपच करू. आता बाबासाहेबकडे जप सुरू केला मी. परवानगी 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 परवानगी. त्यामुळं त्यांच्या लक्षात आलं की परवानगी मागायलेत. मग काही केलं तरी त्यांना समजत होतं. पण परवानगीमध्ये मन अडकले आणि ते काय बोलतात तेच आम्हाला समजन. तुम्ही मनातल्या मनात जप करा बरं. आणि काहीच ऐकू येत नाही. मी काय बोलायलो? आता कठीणच आहे. ते काय बोलायले लक्ष कुठे आहे आमचं? आमचं ते परवानगी मागण्यामध्ये लक्ष आहे. आणि मी तुम्हाला काय विचारायलो लक्षात येई नाही का? मला बापासाहेब जपच सुरू केलाय परवानगी. असं कठीण दंश करील म्हणले. सापासारखं आहे. एक तर कल्याण होईल नाही तर दंश होईल म्हणले. अक्कली नाहीत, अक्कली चालवता येत नाहीत की ते केवढं कठीण होतं. शेवटी मग असे पार्ट केले. खूप विचार केला काय करावं, सांगायला तयार नाहीत. सारखी परवानगी मागणं शक्य नाही. एकदाच मागून घेतली जमत नाही. मग म्हणले आपण पार्ट करू. मग छोटे छोटे पार्ट केले. समजा सकाळी उठलो, आता आपल्याला लॅट्रिनला जायचं की लॅट्रिनला जायचं तोपर्यंतची परवानगी. आल्यानंतर हात धुण्याची परवानगी, पाय धुण्याची परवानगी, त्यानंतर तोंड धुण्याची परवानगी. मग तोंड धुणं संपलं किंवा आता स्नानाला जायचं, स्नान करायची परवानगी. स्नान झालं, आता कपडे घालायची परवानगी, लगेच अर्पण. आणि बाप्पासाहेबाला सांगितलं यास. मग बाप्पासाहेब गेल्यानंतर बाप्पासाहेब सांगितलं, बाप्पासाहेब आम्ही इथे आल्यापासून तुमच्या इथे आहेत तोपर्यंतची पूर्ण परवानगी मागितली. असे आम्ही पार्ट केले. मग हसले, शाबास म्हणाले, आता अक्कल चालवली. जितके छोटे छोटे पार्ट कराल तितकं छान. प्रभू खुश होईल. आता इथे बसून ऐकण्याची परवानगी, उठून तुम्ही जाताय तिथपर्यंत परवानगी, चप्पल घालेपर्यंतची परवानगी, खाली जाईपर्यंतची परवानगी. हे छोटे छोटे पार्ट करायचे आणि परवानगी घ्यायची. प्रभू खुश. प्रभूचं कार्य प्रभूला विचारून केलं आणि प्रभूला समर्पित केलं. त्याचं गुण दोष फायदा तोटा, राग द्वेष सुख दुःख निर्माण होण्याचं तुम्हाला कारण का? तोटा झाला त्याचा झाला, धन्याचा तो माल. तुकारामांच्या भाषेत माझं काय, माल धन्याचा आहे, गेलं त्याचं. फोडिले भांडार धन्याचा तो माल. धन्याचा माल आहे, भांडार त्याच आहे. आपलं काही नाही. आपलं टेन्शन काय येतं? माझं आहे. आपलं काहीही नसताना आपण माझं म्हणतो. हा भगवंताच्या दरबारातला फार मोठा गुण आहे. पोरग माझं, पोरगी माझी, आसक्ती माझी, संपत्ती माझी, संतती माझी, बंगला माझा. काय करावं? ज्ञानेश्वरीला याच्याकरता येत नाहीत की कुलूप लागतो बाहेरून. पिक्चरला जाताना कुलूप लागत नाही, बाजारात जाताना कुलूप लागत नाही, कोणाच्या लग्नाला जाताना कुलूप लागत नाही. ज्ञानेश्वरीसाठी कुलूप परवडत नाही साहेब. ज्ञानेश्वरीसाठी कुलूप, साधनेसाठी तर बिलकुल परवडत नाही. अपराध नाही. म्हणून म्हटलं कशी मागावी ही परवानगी तर सांगितलं. तर जीवनात अशुभ होत नाही. अशुभ म्हणजे काय?
ब्रह्मदेवानी जे सांगितलंय, आपल्याला विषय आलेला आहे ब्रह्मदेवाचा, झालाय ना विषय, की मी कसे हल्ले करतो. स्वधर्म जरी विसराल तया ते काळ दंडील, सर्वस्व हरील चोर म्हणून. अरे भगवंताचा माल तुम्ही स्वतःचा आहे समजायला लागले तर तुम्ही चोरी केली आणि तुम्हाला मी दंड करी. हा दंड होणार नाही. नाशुभानु वर्तन्ते नित्य आज्ञा परमेश्वरी. अशुभ होणार नाही, वाईट होणार नाही. स्वतःहून तुमच्या हाताने जे संकट बोलवतात ते कधीच येणार नाही. एखादा प्रारब्धाचा भोग येऊ शकतो आणि स्लाईट तुम्हाला झटके देऊन निघून जाऊ शकतो. अशुभ होणार नाही, हे गृहीत आहे. आणि मग प्रत्येक गोष्टीत परवानगी मागितली पाहिजे. कधी सुटली पाहिजे? एखादा प्रयोग चाललेला आहे की भगवंतमय सगळं दिसायला लागलेलं आहे, परवानगी घ्यायची गरज नाही, कारण हा प्रयोग अलीकडचा आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण, हर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम आहे. आता तुम्ही पाहत असताना, आता ह्या मुली आहेत त्यांच्याकडे पाहत असताना देवता त्यांच्यामध्ये तुम्हाला जर दिसू लागली, परवानगी मागायची गरज नाही, गरज नाही. मंत्र जप करताय त्यावेळेस परवानगी मागायची गरज नाही, कारण मंत्र जपामध्ये श्वास अर्पण होत असतो, मन अर्पण होत असतं. एखाद्या वेळेस परवानगी सुटली तरी चालतं. म्हणजे एखादा सगळे प्रयोग समर्पणाचे आहेत. एखाद्या प्रयोगात प्राण समर्पित होईल, एखाद्या प्रयोगात मन समर्पित होईल, एखाद्या प्रयोगात मन भगवंतमय होईल, एखाद्या विषयात भगवंत रूपता दिसेल, भगवंत स्वरूप दिसेल. साधनेमध्ये ध्यान लागलेलं आहे, भगवंताच्या जवळ आहात, परवानगीची गरज नाही. पण एखादा प्रयोग चांगला जबरदस्त जरी झाला आणि म्हणले परवानगी विसरली, काही बिघडत नाही. का समर्पण भाव आलाय, का समर्पण हा शब्द आहे. परवानगी एखाद्या वेळेस नाही जमली पण समर्पण जमलं तरीही चालतं. आणि कुठल्या ना कुठल्या प्रयोगात तुमचे इन्व्हॉल्वमेंट जर असेल तर ते समर्पण आहे. तुम्ही प्राण समर्पित केला, भलेही तुम्ही परवानगी मागितली नाही आणि नाही केला, पण अर्पण जर अखंड होत असेल, ती परवानगीच मागितली आणि ती अर्पणच केली. सहज भाव. गोपी काय परवानगी मागत होत्या का? सारखं ऊर्ध्वपंथी लक्ष आहे आणि भगवान प्रतिमा प्रयोग सारखा जर जुळत असेल तुम्हाला, अरे भगवान गोपाल कृष्ण सारखा समोर असेल, बरोबर असेल, विचारून करा, आनंद येईल, योगाग्नी वाढेल. पण समजा चुकलं आणि भगवान सारखा हसतोय तुमच्याकडे पाहून, बिघडत काही नाही. कारण लक्ष कुठे? गोविंदी. कृष्णी निश्चल ज्याचे मन, त्याचे कर्म तितके कृष्णार्पण. पहा मी सांगितलेला भाव आला की नाही? कृष्णी निश्चल ज्याचे मन, त्याचे कर्म तितुके, नाही अर्पण केलं तरी कृष्णार्पण. त्यासी न अर्पिता हि जान, सहजे मदर्पण होत असे. सहज मदर्पण होत आहे. अरे भगवंताच्या चरणी अखंड तुमचं ध्यान लागलेलं आहे, भगवंत समोर दिसतोय, तर सगळे कर्म त्या वेळेस होणारे. तुम्ही परवानगी नाही घेतली, अर्पण नाही केली तरी मी ॲक्सेप्ट करतो, भगवान म्हणतात. अजून काय गॅरंटी पाहिजे? म्हणून हा प्रयोग सुरुवात आहे, एंड त्याचा ध्यान आहे. कृष्णी ज्याचे, कृष्णी निश्चल, इतकंही सरकू नये त्यावेळेस.
अरे परवानगी मिळाली नाही, मी स्वीकार केलं, त्याचे कर्म तितुके कृष्णार्पण झाले म्हणून समजा. अतिशय सुंदर ओवी आहे. आणि याच्यावरनं पूर्ण आता तुमच्या लक्षात आलं की परवानगी मागा, अर्पण करा. काय होतं? आणि समजा तुमचं भगवत प्रेम अखंड नाही, प्रतिमा प्रयोग बरोबर नाही, अखंड कुठलं न कुठलं ध्यानावस्था नाही, सहज कृष्ण प्रेम नाही, त्यावेळेस मात्र तुम्हाला परवानगी जरूर घ्यावी लागेल, अर्पण करावे लागेल, नाही तर पाप आणि पुण्याचे झटके बसतील. पुण्यात्मके पापे स्वर्गात जाईजे, पापात्मके पापे नरकात जाईजे, माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. साधारण असाल, धरसोड असेल, प्रयोग जुळत नसतील तर तुम्हाला परवानगी मागणं अतिशय जरुरी आहे. आणि अर्पणही झालंच पाहिजे. कारण भगवंत स्वरूपता नाही, भगवंताचं अखंड ध्यान नाही, भगवंताचं भगवंतमय संसार दिसत नाही, आणि साधनेमध्ये भगवत प्राप्तीचा अनुभव नाही, निश्चल मन नाही, अखंड श्वास ऊर्ध्व झाला नाही, परवानगी घ्यावी लागणार. नाही तर पाप आणि पुण्याचे झटके लागतील. भलेही त्यावेळेस तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, भलेही तुम्ही नाम जप करा, भलेही गायत्री जप करा, आणि भाव जागृत आहे, विषयांचा भाव जागृत आहे, तर परवानगी घेणं जरुरी आहे. नाही तर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली, यज्ञ केले, हवन केले, गायत्री जप केला, अखंड ती मस्ती आलेली नाही, तसं वैराग्य आणि योगाग्नी प्रगट झालेलं नाही, अखंड ध्यान नाही, अशा स्वरूपामध्ये परवानगी जर नाही मागितली तर ते जरी पुण्य आपण करतोय तसं वाटलं तर पाप होतं, कारण त्याचं फळ स्वर्ग आहे. पुण्यात्मके पापे स्वर्गात जाईजे, त्याला पुण्यात्मक पाप म्हटलंय. पुण्यात्मक पाप म्हणजे जरी ज्ञानेश्वरी वाचली, जरी भागवत कथा ऐकल्या, जरी देवपूजा घरी केली, जरी रामरक्षा स्तोत्रांचा पाठ केला, जरी गायत्री जप केलं, कोणाला विचारून केलं, नाही विचारलं, ते पुण्य जरी असेल तरी पाप आहे, कारण त्याचं फळ स्वर्ग आहे. भोगा. पापात्मके पापे नरक जाईजे, बाकीचं तर सगळं नरक आहे, कारण विषय नारायण रूप झालेला नाही, हरिरूप झालेला नाही. कणकण मे भगवान दिसत नाही, कणाकणात क्षणाक्षणात भगवंतमय दृष्टी नाही, भगवंत स्वरूप दिसत नाही, विषय भगवंत रूप दिसत नाही. परवानगी मागणं जरुरी आहे. ते नाही तर ते पाप आहे, त्याचं भोग नरक आहे. सुखदुःख भोगायला यावं लागेल, त्याच्यासाठी जन्म घ्यावे लागतील. म्हणून अशा स्वरूपाचं जर केलं तर तुम्हाला काही लागणार नाही. म्हणून परवानगी मागणे, अर्पण करणे, जोपर्यंत भगवत ध्यान, भगवत स्वरूपता, अखंडता, अखंडितपणा येत नाही तोपर्यंत नित्य परवानगी प्रत्येक कर्मात, भलेही ते सांसारिक असो की भलेही ते परमार्थिक प्रयोग असो, तुम्हाला घेणं जरुरी आहे. नाही तर पाप पुण्याचे झटके लागतील आणि आपल्याला नरकात जावं लागेल. म्हणून जैसे वज्र कवच विजे, तीच ओवी चाललेली आहे. मग शस्त्रांचा वर्षाव साहिजे, वज्र कवच घाला. प्रल्हादाला जसं कणाकणामध्ये भगवान दिसतोय तसा दिसत नाही, तो पण परवानगी मागणं जरुरी आहे आणि अर्पण करणं जरुरी आहे. पुढे पुढे भगवतमय दृष्टी एकदा झाली, योगाग्नी चांगला वाढला, अखंड ध्यान लागायला लागलं, आणि भगवान स्वतः समोर दिसेल. साधनेमध्ये एक छायापुरुष दिसत असतो आणि असा हात करतो, परवानगी मागितली की त्यावेळेस मिळाली म्हणून समजावं. साध्या लोकांनी मानून घ्यायची की परवानगी मिळाली, आणि राजर्षी योगात असतील
त्यावेळेस परवानगी मागायची, उभं राहायचं, चालायची भगवंता परवानगी. पायामध्ये गती जर आली, धारणा प्रवास झाला, त्याच वेळेस चालायला लागावं. आणि नाही धारणा प्रवास झाला तर भगवान परवानगी देत नाही हे कर्म करण्यासाठी. काम करायचंय, भगवंता हाताकडे पाहायचं, परवानगी भगवंता. आता मनाने मानायचे नाही, मिळते ना, मग त्या इंद्रियाकडे पाहायचं, परवानगी आहे. इंद्रियामध्ये धारणा प्रवाहाचे करंट सुरू झाले, त्या हातामध्ये मग उचलायचा हात, काम करायला लावायचं. विद्यार्थी असेल, परवानगी मागायची, बुद्धी केंद्रामध्ये पाहायचं, ध्यान लागलं, टकटक आवाज आला. तुम्ही ऐकतानाही मी जशी ध्यान लावून बसतो, तुम्ही बसता का हो ध्यान लावून? आम्ही बोलताना उगीच ध्यान लावतात, झोप येऊन जाते. पण ध्यान लावून ऐकलंय का तुम्ही कधी? मी बसलोय, तुम्ही बसले नाही बसले. ही पद्धत पहा. विद्यार्थ्यांनी एकदम शांतता आली, टिकटिक असं वाजायला लागलं वर, असा मेंदूच्या याच्यामध्ये. मग अभ्यास करायचा आणि पाहायचा धारणा प्रवाह डोळ्यात आला का, धारणा प्रवाह बुद्धीत आला का, आणि मग वाचायला लागायचं. अखंड प्रवाह आहे का, हातात प्रवाह आला का पुस्तक उचलण्यासाठी, बोलताना जिभेत प्रवाह आला का, मेंदूत प्रवाह आला का, धारणा प्रवाह वाहतो का. योगाग्नीची लहर ज्यांना धारणा प्रवाह नाही, योगाग्नी थोडी तरी लागते का, श्वास थोडा ऊर्ध्व झालाय काय, परवानगी मागायला. या खाणाखुणा आहेत साधकांना. साधारण माणसांनी मनाने आपलं करायचं, पण उचित कर्म सांगितलेलं आहे. ते कोणतं कर्म? लबाडी करणार, आता याला फसवणार, देवा परवानगी नाही. तुझ्यासाठी लबाडी करतोय, चोरी करून तुला अर्पण करायचं नाही. उचित कर्म त्याच्यामध्ये. आणि कसे कर्म अर्पण करायचे उचित कर्मामध्ये तेही सांगतो. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा